नाश्त्यात तुडूंब झाल्यावर गॉगल पेट्रोल पंपावर विचार केलो विजापूर रोड काय. तेव्हा आमचं म्हैशाचं पाहुणंच भेटलं. फोटो काढला आणि नमस्कार केला. थेट विजापूर रोडला आता हायवे असल्यामुळे तुडूंब गर्दी होती. AC फुल, परंतु 40 सेंटीग्रेड तापमान. त्यात रस्त्यात ही खडं काय चालतंय मग. त्यात पोलीस पण थांबलेलं रोडला कुठला आंबा गावते म्हणून बघायला. आमचा काय आंबा गावाने गाडी आम्ही थांबवायलाच नाही. साहेबांनी शूटिंग घेतलं, परंतु साहेबांनी नमस्कार करायला नाही, कारण आम्ही दिसायच नाही ना. विजापूरला पोचल्यावर शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आम्हाला दिसला. भव्य दिव्य पुतळा पाहून आमच्यात ताकद आली. आणि कर्नाटकात येऊन सुद्धा आमचे महाराज दिसलेत ना. कर्नाटकात नट दिसाल पण लिहिलेलं काय कळत नव्हतं. यर मारते आणि कान जाडते. एका डोंगराएवढी तटबंदी आणि तटबंदीवानी पायऱ्या. आमच्या मित्रांचं पायऱ्या चढायचं स्पीड जणू आता जाऊन तोपच डागायची. खरं तोप बघायला फक्त मिळणार होती, डागायला नाही. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात एक वाक्यप्रचार आहे, कुठला तरी जबरदस्त माणूस असला, शानदार माणूस असला तर त्याला मुलुक मैदान तोपगतीने माणूस आहे असं म्हणायचेत. महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये निजामशाहीमध्ये 1540मध्ये ही तोप तयार केली. तुर्कस्तानमधनं माणसं आणलेली तोप करायला. तोपेला 5 धातू आणि 55 टन वजन या तोपच आहे. 25 धातू असल्यामुळे गार इच्छू तोप. महाराष्ट्राच्या लोकांनी तोपोसुद्धा आपलं नाव कोरल्या. केदारी, सकाराम, तुकाराम, लवची चिन्ह. मग काय चालतंय. आम्ही थेट गांगणापूरला निघलो म्हणून.